सर्वात अगोदर सर्व विद्यार्थी मित्रांना शुभ सकाळ आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे आपले ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरची सुरुवात आपण एक प्रेरणादायी वाक्याने करणार आहोत. तर सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारायला लागते. क्योंकि जब तक जिंदा है तब तक निंदा है. या वाक्याप्रमाणे आपण सुद्धा आपले अभ्यास दररोज करावे. एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस जरूर भेटणार. तर सुरू करूया आपण आजचा लेक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडी. हे सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त प्रश्न असणारा एकूण 35 प्रश्न पाहणार आहोत आपण. मागच्या लेक्चरमध्ये आपण 115 पर्यंत प्रश्न पाहिले होते. आता 116वा प्रश्न. कोणत्या कंपनीने माजोराना 1 ही नवीन क्वांटम चिप लॉन्च केली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने माजोराना 1 ही नवीन क्वांटम चिप लॉन्च केली आहे. भारताने कधीपर्यंत लिम्फॅटिक फायलेरियासिसचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? 2027 पर्यंत. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 118. IIT मद्रास आणि इस्रोने कोणत्या सेमीकंडक्टर चिपच्या यशस्वी विकास आणि बूटिंगसह स्वदेशी तंत्रज्ञानात यश मिळवले आहे? याचं उत्तर आहे इरिस. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 119. भारताच्या औषध नियामकाने मंजूर केलेल्या भारत बायोटेकच्या लंपी त्वचा रोग लसीचे नाव काय? बायोलिम्पिवासिन हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 120. दरवर्षी राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 13 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 121. कोणत्या शहरात पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर्स परिषद आयोजित करण्यात आली होती? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अजमेर. प्रश्न क्रमांक 122. 2024च्या भ्रष्टाचार धारण निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? याचं उत्तर आहे 96. प्रश्न क्रमांक 123. गोपीचंद पी हिंदुजा यांनी संकलित केलेले IM हे कोणी प्रकाशित केले आहे? याचे उत्तर आहे जगदीप धनकर. प्रश्न क्रमांक 124. मुलींना सक्षम करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ओडिसा. प्रश्न क्रमांक 125. भारतातील पहिली स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल कचरा प्रक्रिया प्रकल्प सुजनम कोणी सुरू केली? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर जितेंद्र सिंग. 126. कोणत्या राज्य सरकारने शालेय मुलांसाठी शिक्षा संजीवनी विमा योजना नावाची अपघात विमा सुरू केली आहे? राजस्थानने. प्रश्न क्रमांक 127. आयुष्मान भारत वयवंदन योजना अधिकृतपणे कुठे सुरू करण्यात आली? पुडुचेरी. प्रश्न क्रमांक 128. कोणत्या राज्य सरकारने गांजा लागवडीसाठी पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश. 129. कोणत्या राज्य सरकारने जगातील पहिला AI संचलित दीर्घकालीन डोळ्याचा आजाराचा स्क्रीनिंग कार्यक्रम नयनामृतम 2.0 सुरू केला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याने. प्रश्न क्रमांक 130. भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात जल थल रक्षा 2025 नावाचा लष्करी सराव सुरू केला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गुजरात. क्रमांक 131. भारतीय नौदलाच्या 2व्या वार्षिक कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनला एक्सरसाइज ट्रोपेक्स कोणत्या प्रदेशात आयोजित केला जात आहे? याचं उत्तर आहे हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 132. भारतातील कोणत्या चौथ्या पिढीतील खोल समुद्रातील पाणबुडीने अलीकडेच बंदरावर त्याचा वट चाचण्या पूर्ण केल्या? याचं उत्तर आहे मित्रांनो मत्स्य 6000. प्रश्न क्रमांक 133. लिथियम खाणकाम आणि शोधात आणखी सहकार्य करण्यासाठी भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना.
प्रश्न क्रमांक 134 सागर कवच हा सराव भारताच्या कोणत्या किनारी राज्यात आयोजित केला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल. 135 भारत आणि कोणत्या देशाने सीमा सुरक्षेसाठी नवीन हॉटलाईन उघडण्यास सहमती दर्शवली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बांगलादेश. प्रश्न क्रमांक 136 भारत ज्ञान भारतम मिशन चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? 1 कोटी हस्तलिखितांचे जतन आणि दस्तऐवजीकरण. प्रश्न क्रमांक 137 पहिल्या रायसीना मध्य पूर्व परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे? अबुधाबी. प्रश्न क्रमांक 138 ट्रक चालकाचे आरोग्य आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट अभय विकसित केला आहे? याचं उत्तर आहे IIT दिल्ली. क्रमांक 139 कोणता देश ऑन्कोर्सियासिस नष्ट करणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नायजेरिया. प्रश्न क्रमांक 140 कोणत्या देशाने अलीकडेच मिचिबिकी 6 नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जपान. प्रश्न क्रमांक 141 भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गुजरात. प्रश्न क्रमांक 142 भारत आणि कोणत्या देशादरम्यान चक्रीवादळ 2025 हा सराव आयोजित केला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो इजिप्त. प्रश्न क्रमांक 143 PM आशा योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा. प्रश्न क्रमांक 144 भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम कुठे सुरू झाले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 145 स्वायत्त उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक खरेदीमध्ये महिला उद्योजक, स्टार्टअप्स आणि तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 146 स्पेरेक्स टेलिस्कोप हा कोणत्या अवकाश संघटनेचा उपक्रम आहे? हे आहे नासा. प्रश्न क्रमांक 147 रुटेज स्मार्ट विलेज सेंटर RSVC उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हरियाणा. प्रश्न क्रमांक 148 भारत आणि अमेरिकेने अंडर वॉटर डोमेन जागरूकता यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे ऑटोनॉमस सिस्टीम इंडस्ट्री अलायन्स एशिया. प्रश्न क्रमांक 149 आयफा पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लापता लेडीज. प्रश्न क्रमांक 150 भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन ब्रह्मा. लक्षात असू द्या. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील चालू घडामोडीचा शेवटचा लेक्चर होता हा. तर आता आपण उद्यापासून मार्च महिन्याचे चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आणि हे आपलं आजचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या ओनली GKGS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलचा आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.